हॅलो 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 कमी करा मेन माईक दार तोंड थोडा खेळत नाही जमायचं का रे ना क्षणी हाती
ही तुम्ही काढताना जरा शूटिंग जरा जवळ घ्या की चेहरा दिसत नाही. ठीक आहे आता. नाही जवळ करा जरा झूम झूम. क्षणोक्षणी हाची मला करावा येतं करा. मला येतं करा. विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी संत समागमी धरावी आवडी करावी दातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे दूर भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
भीमरथं नलिकाय दातो समागत्य चित्तं दमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। रायगडी मंदिर वसे माझा राया, चरणी अर्पितो जन्मी ही काया। जगदीश्वरासी जडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती। सारे तीर्थ आपके चरणों में, सारे तीर्थ आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। सारे तीर्थ आपके चरणों में, सारे तीर्थ आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेत निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय जगतश्रेष्ठ श्री संत तुकोबाराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा असा सोपा सरळ अभंग कीर्तन रूपी सेवेत निवडलेला आहे। विठ्ठल आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंग श्री संत तुकोबाराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा असा हा अभंग कीर्तन रूपी सेवेत निवडलेला आहे। विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याआधी छोटंसं परिहर्षण हे वक्त्याचे कर्तव्य आहे। आज आपण सगळे ज्यासाठी जमलेले आहोत ते कैलासवासी सुभद्राबाई गोपीनाथ पिसे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाकरिता आज आपण सर्व एकत्र जमलेले आहोत। त्यांच्या पश्चात त्यांची मुलं, त्यांच्या सुना आणि त्यांची नातवंड आणि त्यांच्या मुली आणि त्यांचा संपूर्ण पिसे परिवार या परिवाराने माझे कीर्तन ठेवले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते। माझे गुरुवर्य हरिभक्त परायण चेतन महाराज झोले यांच्या जन्माची वंदन म्हणून मी कीर्तनाला सुरुवात करते। तुंगाचार्य अंगद महाराज यांच्या चरणी वंदन कीर्तनाला सुरुवात करते। पेटीवाले आडत मामा यांच्या चरणाची वंदन कीर्तनाला सुरुवात करते। गायनाचार्य गोरड महाराज यांच्या चरणी कीर्तनाला सुरुवात करते। टाळकरी माळकरी आणि तुम्ही सर्व संत श्रोते तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानून कीर्तनाला सुरुवात करते। विठ्ठल मृत्यूनंतर माणसाच्या आत्म्याचा प्रवास हा 3 टप्प्यात असतो। पहिला टप्पा देहाला अग्नी देण्यापासून ते राख सावडेपर्यंतचा हा पहिला टप्पा। दुसरा टप्पा राख सावडलेल्या दिवसापासून ते गोड जेवणापर्यंतचा हा दुसरा टप्पा। आणि तिसरा टप्पा गोड जेवण झालेल्या दिवसापासून ते प्रथम वर्ष श्राद्धापर्यंतचा हा तिसरा टप्पा। या 3 टप्प्यातील कर्म आहुर्त कर्म म्हणून ओळखले जातात। आपल्या आईच्या तिसऱ्या टप्प्यातील कार्यक्रम पिसे या कुटुंबातील सर्व मंडळी या कीर्तन सेवेत अनुषंगाने या कीर्तन सेवा विठ्ठल